नमस्कार, मी सिद्धार्थ चांदेकर. अर्बनली प्रेझेंट्स मशाल 2.0 को स्पॉन्सर्ड बाय 1993 अ सलॉन कंपनी या कार्यक्रमात तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत. मंडळी, आज आपण भेटणार आहोत माझ्या क्लासमेटला, म्हणजे माझी सगळ्यात आवडती अभिनेत्री, माझीच काय अख्ख्या महाराष्ट्राची सगळ्यात आवडती अभिनेत्री आणि एक अप्रतिम माणूस सई तामणकर हिला. आपण जाणून घेऊया तिचे अनुभव काय होते जेव्हा ती फिल्म इंडस्ट्रीमध्ये पहिल्यांदा आली आणि आता ती काय अनुभवती येते. भेटूया. हाय सई. हाय. हाय सिद्धार्थ. मला तुला सिद्धार्थ म्हणणं प्रत्येक वेळेला खूप जड जाणार आहे. मला काय नॉट शुअर की इफ आय विल बी एनी फॉर्मल इन दिस इंटरव्यू. Can't be. I don't have to be. So basically, what I wanted to ask to start with was how did now this is from my I'm your audience as well, though I'm your friend, but I'm your audience as well. So from an audience's point of view, I want to ask, how did a girl from Sangli who had no background, who had nothing in the film industry, did so big, so huge in the Marathi as well as now in the Indian film industry? How did that happen? I'm not asking you what what did it cost you, or I'm not asking कुठे कुठे तू किती किती मेहनत केलीस. I am asking you about what did it took inside you to change, तुला सतत इव्हॉल्व्ह व्हावं लागलं. How did you evolve yourself from a girl from Sangli, from what, MH10 to a Mumbai girl? How did you evolve yourself is the question. मला असं वाटतं की जरी if somebody belongs to a small town, त्याला असं काही म्हणजे आपल्या मनातच ते बॅरियर्स असतात की मी छोट्या गावातून आहे तर मी कसं होणार माझं. त्यामुळे असे काही पूर्वग्रह कधीच माझ्या मनात नव्हते. आय थिंक दॅट हेल्प. अँड सेकंडली आय हॅड नो प्लॅन्स ऑनेस्टली सिद्धी. म्हणजे आय डिड नॉट नो की I am going to be admired so much. I'm going to be, sought after so much. I had no plans. I came here with a clean slate. जेव्हा मी इथे आले तेव्हा आय वॉज अ टीनेजर. मी 17.5 वर्षाची असताना मुंबईत आले. अँड आय स्टार्टेड वर्किंग. सो विदाउट एनी प्लॅन, विदाउट एनी अजेंडा, विदाउट एनी गोल की मला हे करायचंय असं काहीही डोक्यात नव्हतं. It was just a काय म्हणूया passion driven move, which it all started like that. But slowly as I matured, मला त्यातल्या डिटेलिंग कळायला लागलं आपल्या प्रोफेशन मधलं, किंवा त्यातली ब्युटी कळायला लागली, त्यातले लेयर्स कळायला लागले. And I really got deep into it. And that's how I think I evolved automatically. म्हणजे मला असं काही प्रयत्नपूर्वक काहीच करायला लागलं नाही. कारण मला असं काही न्यूनगंड पण नव्हता की आय एम फ्रॉम अ स्मॉल टाउन अँड दिस इज अ बिग सिटी. बिकॉज आय हॅव अ लॉट ऑफ रिलेटिव्स इन मुंबई आणि आय यूज टू कम हिअर एव्हरी उन्हाळ्याची सुट्टी. त्यामुळे मुंबई वॉज क्वाईट फॅमिलियर टू मी. इनफॅक्ट मी आईला कायम म्हणायचे की यु नो व्हॉट, मला मुंबईला जाऊन राहायचंय. कसं ते मला माहित नाही, पण मला मुंबईला जाऊन राहायचंय. आणि प्रॉब्ली आय थिंक आपण जे मनातून खरंच विश करत असतो ते खरं होतं असं मला वाटतं. आणि तसंच झालं आय थिंक. पण एक गोष्ट नक्की आहे की ऑफकोर्स वेन यू लीव्ह युअर हाऊस, वेन यू लीव्ह युअर नेस्ट, यू लर्न अ लॉट ऑफ थिंग्स. तुम्ही अधिक इमोशनली इंडिपेंडेंट होता. तुम्ही फायनान्शियली इंडिपेंडेंट झाल्यावर त्याचं महत्व तुम्हाला कळतं. सो अशा खूप गोष्टी केल्यानंतर समजल्या. आणि आय थिंक दॅट्स हाऊ आय इव्हॉल्व्ड. Wow. The thing is that I know the entire story, though I know how you did it and how much hard you worked for whatever you are getting right now. It always amazes me when you tell it from a third person point of view. It always amazes that it is
I won't say that it is so much difficult for an actress, for a woman in the film industry. Current apli film industry kai, it is always favorable for women. It is always welcoming for new talents, Yes, talent. Yes. film industry. But I believe you have seen a difference. You have seen a difference happening within the film industry when you were here for the first time and to now what it is right now. So what difference did you see? फॉर एक्झाम्पल, तुला जसं वेलकम केलं गेलंय त्यापेक्षा आत्ता नवीन टॅलेंटला जसं वेलकम केलं जातंय, यामध्ये तुला काही डिफरन्स दिसतोय? और व्हॉट डिफरन्स इन जनरल इन द एंटायर फिल्म इंडस्ट्री डू यू सी? मला असं वाटतं की मी जेव्हा आले होते तेव्हा प्रेझेंटेशन कडे एवढं आपण लक्ष द्यायचो नाही ऍज अ फ्रेटर्निटी, ऍज अन इंडस्ट्री. पण आता प्रेझेंटेशन खूप महत्वाचं झालंय. आधी ऑल दी ऍक्टर्स इन्क्लुडिंग मी, वी वर नॉट दॅट हेल्थ कॉन्शियस. म्हणजे आपण स्क्रीनवर कसे दिसतोय ह्याच्याकडे लक्ष असलं तरी त्याच्यावरती काम करायची तयारी किंवा एक इच्छा, प्रबळ इच्छा उत्पन्न होत नव्हती. पण आता ती होतीये. मे बी बिकॉज आपण जास्त कंटेंट बघायला लागलोय. प्लॅटफॉर्म्स हॅव इन्क्रीज, ज्याच्यावरती कंटेंट येतात ते ती साधनं एवढी उपलब्ध झाली आहेत. आणि मला नक्की असं वाटतं की प्रेझेंटेशन आणि लुक्स वरती आपण गेल्या एका डेकेडमध्ये खूप काम केलंय आणि ते काम दिसतंय. आणि आय एम ग्लॅड की हा बदल घडलेला आहे. म्हणजे रिजनल करून हिणवणारी मंडळी मी आजपर्यंत खूप बघितली, पण आता रिजनल म्हणजे भारी असा चेंज ऑफ पर्स्पेक्टिव्ह सुद्धा मी बघितलाय. सो इट्स अ व्हेरी वेलकमिंग आणि इट्स अ व्हेरी अशोरिंग चेंज. आणि मला खूप कौतुक वाटतं आपल्या सगळ्यांचंच. म्हणजे या डेकेडमध्ये मी जे बदल पाहिलेत त्याच्याबद्दल मला खूप जास्त अभिमान आणि कौतुक आहे की फायनली काळाबरोबर तुम्हाला बदलायला लागतं, तुम्हाला अडॅप्ट करायला लागतं. आम्ही असेच आहे असा ऍटिट्यूड आता कोणाचा राहिलेला नाहीये. किंवा यु नो असंही राहिलेलं नाहीये की अरे मी म्हणजे XYZ तर मी असंच वागणार नाही. आय थिंक एव्हरीबडी इज सो फ्रेंडली, एव्हरीबडी इज सो पंक्च्युअल, एव्हरीबडी इज सो हार्ड वर्किंग की फक्त आउटपुट चांगलं यावं हेच एक ध्येय प्रत्येक कलाकाराचं सेटवरती आल्यावर असतं आणि ते खरं तेच असायला हवं. सो आय थिंक वी ऑल आर ऑन द सेम पेज नाव आणि विच इज वंडरफुल. आउटस्टँडिंग. आता तू जेव्हा ह्याच्याबद्दल बोलत होतीस आणि तुम्हाला विचारलंस की आधीचं वेलकम, तुम्हाला विचारलंस आधीचं वेलकम आणि आत्ताचं वेलकम यातला मला फारसा फरक नाही कळत आहे. पण एक गोष्ट मी नक्की सांगू शकेन की आपल्याला जेवढी आपली इंडस्ट्री प्रेज्युडाइज्ड किंवा पूर्वग्रह दूषित वाटते तेवढी नाहीये. हे मला नो एंट्री पुढे धोका आहे याच्या नंतर कळलं. कारण तुम्ही जोपर्यंत काही नवीन गोष्ट करून बघत नाही तोपर्यंत तुम्हाला कळणारच नाही की हाऊ इज एव्हरीबडी गोइंग टू रिॲक्ट टू इट. सो म्हणजे म्हणतात ना, कधी कधी आपल्याला असं वाटतं की माझ्याकडे अशी काही गोष्ट आहे, फॉर एक्झाम्पल मला लिव्ह इन मध्ये राहायचंय आणि हे मला माझ्या आई वडिलांना सांगायचंय आणि माझ्या मनात धाकधूक आहे की आई वडील कसे रिॲक्ट करतील. पण जेव्हा मी सांगते तेव्हा आई वडील मला जे वाटत असतं त्याच्या बरोबर उलटे रिॲक्ट करतात. ते म्हणतात तू खुश आहेस ना, आम्हाला तुझं सुख, तुझा आनंद महत्वाचा आहे, बाकी आम्हाला ते काही कसलं काय नाही, हे आता नॉर्मल आहे 21st. सो दे सरप्राइजेस. तसंच एक्झॅक्टली तशीच इंडस्ट्री मला रिॲक्ट झाली अँड विच वॉज सो अमेझिंग. म्हणजे मी तो काळ कधीच नाही विसरू शकत. कमाल. पूर्वग्रह किंवा ओव्हरऑल प्रेझेंटेशन बाबतीत एक पॉइंट कॉमन त्याच्यामध्ये येतो, विच इज वी ऑल ऍक्टर्स, वी रिअली टेक सिरियसली आवर इमेज. What image do we have within ourselves? Also, we have to असं नाही की एकाच प्रकारची इमेज आपल्याला जपावी लागते. We have to maintain the image within ourselves. We have to maintain image within the fraternity and then the. मला विचारायचंय, कधी असं होतं का की आपल्या मनात आपल्याबद्दल एक इमेज असते, आपल्याबद्दल आपल्या फ्रॅटर्निटी मध्ये एक इमेज असते, पण ऑडियन्सेस मध्ये टोटली डिफरंट इमेज असते. मग ती सिंक कशी करायची? बिकॉज यू as much as I know you, you have done this brilliantly.
आय वॉट मला वाटतंय पोस्ट दुनियादारी, आय वुड से दिस, पोस्ट दुनियादारी, you have maintained or you have synced your image, whatever you have in mind, you want the audiences to know that, and तू ऑडियन्सेस ना तेवढंच ओळखू देतेस तुला जेवढं की तू त्यांना अलाव करतेस. सो दॅट इज अ दॅट्स अ ब्रिलियंट क्वालिटी. सो मला विचारायचं आहे की इज इट पोस्ट दुनियादारी आय सॉ द चेंज विद इन यू, मी पर्सनली ॲज अ फ्रेंड, पण हे तू कॉन्शियसली केलेस का, हे तू शिकत गेलीस आणि हे आपोआप घडत गेलं? ऑनेस्टली मला अजूनही वाटत नाही की माझी इमेज सिंक मध्ये आहे, कारण बोल्ड आणि ब्युटिफुल हे 2 शब्द माझ्या नशिबाला लागलेत आय थिंक. म्हणजे मी कितीही व्हेरिएशन, कितीही व्हरायटी ऑफ रोल्स केले तरी यातून बाहेर पडायला, म्हणजे मी जरी पडाले असले तरी ऑडियन्स मला कधी कधी पडू देत नाही. आणि आय थिंक दॅट इज अ व्हेरी, म्हणजे ही खूप दुर्दैवाची गोष्ट आहे असं मला वाटतं. मी जितकी होमली आहे, मी जितकी काय म्हणूया डोमेस्टिकेटेड आहे, ती बाजू आजपर्यंत कधीच ऑडियन्सच्या समोर आलेली नाहीये. आणि आय थिंक इट इज टाइम नाव फॉर पीपल टू नो की ही पण एक डायमेन्शन आहे, किंवा ही एक पैलू या पर्सनॅलिटीला आहे. पण आय थिंक तू जे म्हणतोयस की इन सिंक, तर मला असं वाटतं ते कामानीच होतं. आय थिंक म्हणजे ऍक्टरला एक शाप असतो की यू हॅव टू प्रूव्ह युअर सेल्फ अगेन अँड अगेन टू युअर ओन पीपल. मला त्याचा कधी कधी त्रास पण होतो, पण ते इट्स अ पार्ट अँड पार्सल ऑफ आवर प्रोफेशन आय थिंक. आणि मला असं वाटतं की प्रत्येक प्रोजेक्ट गणित तुम्हाला प्रूव्ह करावं लागतं की मी हेही करू शकते, मी हेही करू शकते, मी हेही करू शकते, आय एम केपेबल ऑफ दिस ऑल्सो, आय एम केपेबल ऑफ दॅट ऑल्सो. तर मला असं वाटतं की काम करत राहणं, वेगवेगळ्या प्रकारचं काम करत राहणं हे सगळ्यात महत्वाचं आहे. आणि इमेज कशी आहे, काय आहे, किंवा मला आता इमेज बदलायची आहे, ह्याच्या मागे मी कधी पडले नाही. मला असं वाटतं की मी होऊ दिलं जे होतंय. कारण मला तो एक चॅनल इथे नाहीये असं मला वाटतं की आपण हे आता करूया किंवा आपण हे प्लॅन करून करूया, हे माझ्या हातून कधीच होत नाही. नॉट कॅल्क्युलेटेड, कधीच होत नाही. म्हणजे मी ठरवलं तरी मी त्याच्यात माती खाणार हे मला माहितीये. सो इट जस्ट हॅपन्स. म्हणजे मला असं वाटतं की प्रोजेक्ट वाईज तुम्ही जर का मनापासून प्रत्येक प्रोजेक्टला तुम्ही मन लावून काम केलं तर लोक बघत असतात, लोकांचं लक्ष असतं. तुम्हाला माहित नाही तेवढं लोकांचं जास्त लक्ष असतं, आणि ते कुठे ना कुठेतरी पोचत असतं आणि मुरत असतं, आणि त्याचे तुम्हाला रिझल्ट आता जरी नाही मिळाले तरी 2 वर्षानंतर, 3 वर्षानंतर, 1 वर्षानंतर 100% मिळतात. कमाल. मला if people, all the people in the world or those who matter to you, for one person, and all they had was ears and no mouth, what would you say to them? What? They had ears, no mouth? तुला काहीतरी सांगायचंय. जगात हे लोक हा एक माणूस असते. बरं. जे तुला मॅटर करतात ते लोक. ओके. आणि त्यांना फक्त कान असेल, त्यांना तोंड नसेल, पण तुला त्यांना काहीतरी भरभरून सांगायचं. से आपण म्हणतो ना बाबा भडास काढायचे, पण त्यांच्याकडे तुला एक पॉवर मिळाली की त्यांच्याकडे फक्त कान आहे. दे कॅनॉट से एनिथिंग बॅक टू यू, बट दे विल लिसन टू यू. व्हॉट वुड यू से टू देम? मी त्यांना तरी आधी तरी भडाभडा रेसिपीज सांगेन खूप गोष्टींच्या, so that people know that I can cook and I have a domestic side to myself. आणि हेही सांगेन की बोल्ड आणि ब्युटिफुल ही विशेषणं आता बोथट झाली आहेत. सर्च फॉर समथिंग एल्स, बिकॉज मी तुम्हाला एवढी व्हरायटी दिली तर तुम्ही मला विशेषणांची व्हरायटी द्या. वाव. I think yeah, you deserve this. I know. विशेष variety, yes, definitely you did. सई, मला विचारायचं, ऍज अ प्रोफेशनल असं काय करायचं राहिलंय? तू आजपर्यंत बरंच काय काय दिलंयस ऑडियन्सेसना, आणि तू मिळवलंयस सुद्धा. म्हणजे जेवढं तू दिलंयस तेवढंच तू
बऱ्यापैकी मिळवले सुद्धा. असं काय की जे अजूनही खतखत आहे आणि यू थिंक की यार आय वॉन्ट टू डू दिस, वन ऍज अ प्रोफेशनल अँड वन ऍज अ पर्सन, टू काय म्हणू, टू ड्रीम्स विच आर स्टिल अनफुलफिल्ड बट दे अं, हॅपन ASAP. मला असं वाटतं की आय वॉन्ट टू शोल्डर अ फिल्म. म्हणजे आय नेव्हर डन दॅट. मला म्हणजे शशी देवधर ही एकमेव फिल्म होती जी मला शोल्डर करायला मिळाली होती. पण मला एक फिल्म स्वतःच्या खांद्यावर घेऊन जाणारी एखादी फिल्म इज व्हॉट आय एम लुकिंग ऍट डेस्परेटली. आणि खूप काही राहिलंय खरं तर. नेगेटिव्ह स्पेस मी एक्सप्लोर नाही केली आहे. हिस्टॉरिक काही मी एक्सप्लोर नाही केलंय. ऍक्शन जॉनरा मधलं मी काही एक्सप्लोर नाही केलंय. सो असं बरंच काही राहिलंय आणि घाई नाहीये, पण ह्या गोष्टी घडाव्यात अशी सुप्त इच्छा आहे. आणि ऍज अ पर्सन सध्या मला हे खूप जास्त प्रकर्षाने जाणवतं की मी कुठे गेले डोंगर दऱ्यांमध्ये, बीच वरती, तर मला तिकडचा कचरा साफ करावासा वाटतो. म्हणजे हे खूप मनापासून वाटतं. आणि म्हणजे मला रडायला येतं. म्हणजे मी मी एक छोटंसं एक्झाम्पल देते. मी परवा मड आयलंडला शूट करत होते आणि भरती होती. भरतीनंतर, भरतीच्या आधी बीच क्लीन होता आणि भरती येऊन गेल्यानंतर बीचवरती सगळा कचरा होता. आणि मला असं झालं की म्हणजे हा काय ऍटिट्यूड आहे की आपण आपलं घर साफ ठेवायचं आणि घरातली घाण बाहेर टाकायची. हे खूप म्हणजे आपण आपल्याला तो सिरियसनेसच नाहीये, सिव्हिक सेन्सच नाहीये की कसं वागलं पाहिजे. किंवा आपल्याला निसर्ग जेव्हा आपलं नुकसान करायला येतो तेव्हा आपल्याला लक्षात येतं की अरे अरे नाही 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 नाही, आपण खूप नुकसान केलं. ती वेळ येऊनच कशाला द्यायची असं मला वाटतं. सो मला जर का चान्स मिळाला तर मी 6 महिने काम करीन आणि 6 महिन्यांनी हे करायला जाईन. आणि मला त्याच्यातून भयंकर सॅटिस्फॅक्शन आणि फुलफिलमेंट मिळेल असं मला वाटतं. सो ऍज अ पर्सन हे राहून गेले करायचं असं मला वाटतं. ओके सई, मला तुला म्हणजे ऍज अ मराठी ऍक्ट्रेस, खास करून ओनली ऍज अ मराठी साइड ऑफ युअर्स, मला तुला विचारायचंय की दो ऑल दी ऍक्ट्रेसेस और ऑल दी ऍक्टर्स ती मराठी संस्कृती जपण्याचा पुरेपूर प्रयत्न करत असतील, पुरेपूर मराठी संस्कृती लोकांपर्यंत पोहोचवत असतील, तरी सुद्धा कैक प्रसंगी, फॉर एक्झाम्पल ऑडियन्सेस कडनं, म्हणजे ऑनलाईन ऑडियन्सेस कडनं, आय एम सेइंग सोशल मीडियावरनं कायम हा मारा ऍक्ट्रेसेसवर होत असतो. म्हणजे जरी एखाद्या ऍक्ट्रेसनी साडीतला फोटो न टाकता काय एखाद्या स्कर्ट मध्ये फोटो टाकला, हे मराठीमध्ये खास करून घडतंय, किंवा व्हॉट एका बिकिनी मध्ये फोटो टाकला, तर दे माइंड अँड देन दे से की ही कसली मराठी संस्कृती, अशी मराठी संस्कृती जपतात का? हाऊ, डू यू अग्री टू दिस, और डू यू थिंक इट इज लाईक, डोंट यू थिंक इट इज टू मच ओव्हर हाइप्ड की जे म्हणजे ज्यांना स्वतः मराठी संस्कृती ते सोशल मीडियावर येऊन मारा करतायत की मराठी संस्कृती जपा, वेरएज दे डोंट म्हणजे त्यांना काही कधी कधी फरकही पडत नाही, बट जस्ट टू गेट अ रिप्लाय बॅक फ्रॉम युअर, जस्ट टू, काय तुला काय वाटतं या सगळ्या? मला असं वाटतं की दिस इज फ्रिव्हिलस थिंकिंग. म्हणजे माझी मराठी संस्कृती मला काय सांगते, माणसाला माणसासारखं वागवा, आई वडिलांना रिस्पेक्ट द्या, त्यांना दुखावू नका, किंवा आई वडिलांची काळजी घ्या, किंवा ज्येष्ठ आपल्यापेक्षा मोठे जे लोक आहेत त्यांच्याशी नीट वागा, आदराने वागा. ही माझी संस्कृती आहे आणि ती मी जपतेच. आणि ती मला सोशल मीडियावर त्याचं दर्शन द्यायची अजिबात गरज नाही. आणि दुसरी गोष्ट, ही जी फेसलेस मंडळी आहेत ती काय कमेंट करतात हे मला मॅटरच करत नाही. म्हणजे मी काहीही मनाला लावून घेत नाही. म्हणजे साध्यातली साधी जरी कमेंट असेल तरी ती मी मनाला लावून घेत नाही. मला असं वाटतं की मराठी संस्कृती ही जर का कपडे किंवा साडी नेसून जपली गेली असती तर मग अजून काय हवं होतं. आपल्याकडे मराठी साहित्य एवढं रिच आहे, आपल्याकडे पुस्तकं आहेत, आपल्याकडे महाभारत, रामायण सारखे ग्रंथ म्हणायला पाहिजे ते आहेत. तर त्याच्यावर आपण काहीतरी बनवू, तशी आपण संस्कृती जपू, तसं आपण संस्कृतीचं जतन करू. हा कुठला मार्ग आहे संस्कृती जपण्याचा? किंवा
हा काय क्रायटेरिया आहे, तुम्ही जपली तुम्ही नाही जपली, हा खूप फ्रिव्हलस उथळ क्रायटेरिया वाटतो मला आणि मी त्याला फाटा मार. अंडरस्टँड दॅट. आणि मी काय इट इज करेक्ट आहे त्या बाबतीत, मला पटलेलं आहे पूर्णपणे. मला सांग, आता प्री कोविड आपल्या आता सगळ्यांच्याच आयुष्यात एक प्री कोविड एरा असणार आहे आणि सगळ्यांच्या आयुष्यात पोस्ट कोविड एरा असणार आहे. मला तुला हे नाही विचारायचंय की तू कोविडचा काळ कसा घालवलास, बिकॉज आय एम शुअर त्याबद्दल तू 400 इंटरव्ह्यूज दिले असतील. मला तुला हे विचारायचंय की ज्या क्षणी तुला जाणवलं की दिस कोविड इज एंडिंग और द लॉकडाऊन इज एंडिंग बेसिकली, हाऊ डिड यू प्लॅन युअर सेल्फ, हाऊ डिड यू, तू स्वतःला एकत्र कसं केलंस की ओके झालं आपला, that was a bad time in everyone's life आणि संपलाय. So how did you gather yourself when you understood that this thing is ending? ऑनेस्टली मला स्वतःला गॅदर करायला लागत नाही जेव्हा काम सुरू होतं. मी ऑटोमॅटिकली गॅदर होते. आय थिंक यू व्हेरी वेल नो व्हॉट आय मीन. म्हणजे Of course, आपल्याला I जर do. 4 दिवस सुट्टी असेल आणि आपण घरी बसलो की आपली घालमेल होत असते. तेच आपण जर रेग्युलरली शूटवर असलो की आपण, मी तरी सेन असते. सो मला असं वाटतं की माझं पहिलं प्रेम, माझी श्रद्धा, माझं काम आहे. त्याच्यामुळे कामात असले की मी सगळ्यात खुश व्यक्ती असते या भूतलावरची. आणि जेव्हा अशी चाहूल लागली की आता कामं सुरू होणार आहेत, लोक बाहेर पडू लागणार आहेत, तेव्हा एक खूप जास्त उत्साह किंवा आशा मनात होत्या. कारण फक्त हीच फ्रेटर्निटी नाही तर आय थिंक सगळ्याच जगभरात एक उदासीन वातावरण होतं. म्हणजे आता ग्रुप्सनी बाहेर पडून एकत्र जेवणं हे सुद्धा आपल्याला काहीतरी नवीन केल्यासारखा फील येतोय. सो मला असं एक्साइटिंग वाटू वाटतं लागलेलं हॉटेलमध्ये एक्झॅक्टली जाणं. नवीन काहीतरी वाटू लागलंय. सो मला असं वाटतं की एका अर्थाने ही बरंही झालं. आपल्याला किंमत कळली. आपल्याला सगळ्याच गोष्टींची किंमत कळली. आपल्याला आपल्याकडचे असलेले कम्फर्ट्स त्याची किंमत कळली, किंवा सुखसोयी आहेत आपल्याकडे त्याची किंमत कळली, किंवा टुगेदरनेसची किंमत कळली, फ्रेंडशिपची किंमत कळली. अशा आय थिंक सगळ्या अर्थाने आपण सगळ्या गोष्टी रिडिफाईन झाल्या ऑटोमॅटिकली, किंवा एक रिबूटचं बटन होतं ते दाबलं गेलं आणि त्याची खूप गरज होती असं मला वाटतं. हे अशा प्रकारे व्हावं हे खूप दुर्दैवी आहे, पण एक रिबूटची गरज होती जे खूप चांगलं झालं असं मला वाटतं. आणि आता ज्या एनर्जीनी काम होईल सगळ्यांच्याच हातून, ती एनर्जी वेगळी असेल. मला असं वाटतं ह्यापुढे ज्या फिल्म्स पण बनतील त्या खूप वेगळ्या इंटेन्सिटीनी बनतील. कामं जी होतील ती वेगळ्या इंटेन्सिटीनी होतील असं मला वाटतं. वाव. अँड आय थिंक आपल्या सगळ्यांसाठीच ऍज अ मराठी इंडस्ट्री, सगळ्यांच्या, नॉट ओनली ऍज अ मराठी इंडस्ट्री बट एंटायरली ऍज अन एंटरटेनमेंट इंडस्ट्री, वी आर इन अ ट्रान्झिशन झोन when things are changing and we will have to accept as they will be in the future. So what do you think how the Marathi industry will be? Because nobody talks or nobody talks about it, but we as Marathi fraternity, we were in problem. We were having issues of gathering audiences to the theaters. We had problems about that. मधली एक फेज होती when again I would say, which will be say around post Dunyadari, there was a huge wave where each and every film started working. They started the producer started benefiting from it. Then Sairat happened, and then I guess Nar happened. Later that I guess I don't see, म्हणजे तेवढं पॉवरफुल कोणी उभं नाही राहिलं, तेवढी पॉवरफुल फिल्म उभी नाही राहिली किंवा नाही राहू शकली, दो ती फिल्म तितक्यात चांगल्या क्वालिटीची असेल. तुला काय वाटतं आता फ्रॉम युअर पॉइंट ऑफ व्ह्यू, आता मराठीनं काय करायला हवं, आता मराठी ऑडियन्सेसनी काय करायला हवं आणि मराठी मेकर्सनी काय करायला हवं? मला असं वाटतं सगळ्यात आधी आता सध्या OTTचा काळ आहे, कारण अजून सगळंच अनप्रेडिक्टेबल आहे. म्हणजे थिएटर जरी ओपन होणार असली तरी ती काही टक्के कपॅसिटीमध्ये ओपन होणार आहे.
आणि एंटरटेनमेंट हा इसेन्शियल्स मध्ये आपण मोडत नाही एंटरटेनमेंट. त्याच्यामुळे लोक अजूनही स्केप्टिकल असणार थिएटरमध्ये जायला, अजूनही पब्लिक स्पेस मध्ये एवढ्या फ्रीली वागायला लोक अजूनही खूप जास्त स्केप्टिकल असणार. त्याच्यामुळे मला असं वाटतं की कोणीतरी OTTचा मार्ग ओपन करावा, गेट्स ओपन करावेत. कारण जे रिनाऊंड प्लॅटफॉर्म्स आहेत त्याच्या कुठल्याही प्लॅटफॉर्मवरती कोणीतरी मराठी फिल्म करते असं मी अजून तरी ऐकलं नाही. सो मला असं वाटतं की ते एक बॅटन घेऊन कोणीतरी पुढे व्हावं आणि मराठी फिल्म्स नाहीयेत हे जे वाक्य आहे हे खोडून नवीन काहीतरी घडावं, ही पहिली गोष्ट घडावी असं मला वाटतं. OTT वरती आपला प्रेझेन्स स्ट्रॉंग होणं हे खूप गरजेचं आहे आणि आता तो होऊ घातलाय. पण ज्या वेगाने व्हायला पाहिजे तो वेग अजून लागलेला नाहीये. होपफुली या वर्षापासून तो वेगही लागेल. तर मला असं वाटतं की आपल्या 2 हिट फिल्म्स मधला जो गॅप आहे ना तो खूप जास्त आहे. म्हणजे सैराट नंतर आता काय 5 वर्ष 10 वर्ष किती वर्ष लागणार अजून एका फिल्मला 90 करोड बनवायला. सो हा जो गॅप आहे ना तो कमी व्हायला पाहिजे. आणि काय काय म्हणूया, म्हणजे हेच म्हणता येईल की आपल्याच लोकांनी जाऊन फिल्म पाहणं गरजेचं आहे, आपल्याच ऑडियन्सनी जाऊन मराठीला डोक्यावर घेणं गरजेचं आहे. कारण ते जोपर्यंत होणार नाही तोपर्यंत काहीच घडू शकत नाही. कारण मी असं आता खूप बघितलंय की नॉन मराठी लोक पण मराठी फिल्म्स बघतात, रेग्युलरली बघतात. तर आपलीच लोक बघत नाहीत हे माझ्या लक्षात आलं. म्हणजे आपल्याला जर का 2 ऑप्शन दिले हिंदी इंग्लिश, 3 ऑप्शन दिले हिंदी इंग्लिश मराठी, तर आपण आधी हिंदी फिल्म बघू, मग आपण इंग्लिश फिल्म बघू, मग आपली इच्छा झाली रिव्ह्यू वाचून आपण मराठी फिल्मला जाऊ. तर हे करणं सोडून एक काय म्हणूया, मराठी संस्कृती तुम्हाला खरंच जर जपायची असेल तर मराठी सिनेमे जाऊन बघा थिएटरमध्ये, असं मी आवर्जून लोकांना सांगेन. करेक्ट. I asked a question to a very random audience one day की का असं होतं. म्हणजे मी त्यांना पर्सनली विचारलं की तुम्ही किती मराठी सिनेमे पाहता. नाउ दिस इज प्री कोविड. की तुम्ही किती मराठी सिनेमा पाहता. ते म्हणाले की आम्ही जेव्हा चांगला कुठला आला की तो आम्ही पाहतो, पण तो रेग्युलरली. आणि मग मी त्यांना विचारलं हिंदी आणि इंग्लिश किती पाहणं होतं, तर ते म्हणाले भरपूर होतं. दर महिन्यातनं 2दा इंग्लिश होतं आणि 4 ते 5 महिन्यातनं एकदा मराठी सिनेमा पाहायला जातो. मी विचारलं असं का होतंय, असं का होतं. तर त्यांनी एक आय डोंट नो त्यांच्या पॉइंट ऑफ व्ह्यूनी एक मला लॉजिकल उत्तर दिलं. ते म्हणाले की मी हिंदीला गेलो काय किंवा मी इंग्लिशला गेलो काय, माझे पैसे तेवढेच जातात. मी माझ्या पोरांना आणि बायकोला टॅक्सी मधून घेऊन जातो, ते टॅक्सीचे पैसे सेम आहेत. मी पॉपकॉर्न विकत घेतो, ते पॉपकॉर्नचे पैसे सेम आहेत. बऱ्याच प्रमाणात तिकिटांचे सुद्धा पैसे सेमच आहेत. पण तो म्हणाला कधी कधी आम्ही खूप आस लावून सुद्धा आम्ही जेवढे पैसे घालवतोय तेवढ्याची वर्थ ती फिल्म वाटत नाही. की या सिनेमावर मी एका आठवड्याला 1,500 रुपये उडवावे माझ्या पोरांसकट, ते मला वर्थ कधी कधी वाटत नाही. आणि मला असं वाटतं की जे वर्थ आहेत, जे सिनेमे वर्थ आहेत, ते आमच्यापर्यंत एका आठवड्यापेक्षा जास्त पोहोचवले जात नाही. म्हणजे समजा एखादा सिनेमा असेल, तो मला ह्याच आठवड्यात नाही पाहता आला, तर माझ्याकडे ऑप्शनच नसतो पुढच्या आठवड्यात पाहायला जायचा. म्हणजे जे माझ्या शेजारी थिएटर असेल तो त्याच आठवड्यात तिथे असतो. नंतर मला लांब कुठेतरी कुठे भिवंडी साईडला कधी कधी असतो, कधी डोंबिवली साईडला असतो, पण तो सबर्ब मध्ये राहत असेल. तर ह्या प्रॉब्लेमशी आय एम नॉट आस्किंग तू कसं टॅकल करशील, आय एम आस्किंग ऍज अ फ्रेटर्निटी व्हॉट डू यू थिंक, हाऊ शुड वी टॅकल दिस? आय थिंक वी नीड टू अप आवर गेम. कारण मला असं वाटतं की आपली डिरेक्ट कॉम्पिटिशन बॉलिवूडची आहे, डिरेक्ट कॉम्पिटिशन इंग्लिश सिनेमांची आहे. त्यामुळे आपल्याला त्याच्या तोडीचा कंटेंट, त्याच्या तोडीचा क्वालिटी कंटेंट, प्रेझेंटेशन पण त्याच्या तोडीचं असं बनवलंच पाहिजे. म्हणजे आता दुसरा काही ऑप्शन उरलेला नाही. अनफॉर्च्युनेटली असं पण नाहीये की जसं साऊथ फिल्म्स ना असतं की डेडिकेटेड ऑडियन्स आहे, शुअर शॉट हा ऑडियन्स माझा आहे आणि हा येणार. म्हणजे भरोशाचा खूळ नाहीये अजिबातच. आणि हा जेव्हा भरोसा पक्का होईल तेव्हा खूप चित्र बदलतील असं मला वाटतं. कमाल.
मला तुला आता पर्सनली विचारायचंय, हाऊ डू यू मॅनेज युअर मनी? हाऊ डू यू मॅनेज युअर इन्व्हेस्टमेंट? बिकॉज दॅट इज इट्स कम ऑन, इट्स व्हेरी इम्पॉर्टंट. And don't laugh on it. You do manage it. वेल काही वर्षांपूर्वी तू जर का हा 4 वर्षापूर्वी प्रश्न मला विचारला असतास तर माझं उत्तर खूप वेगळं असतं. पण नाही, मग ते काय असतं? अलीकडेच वेगळं असतं म्हणजे शिकलीये. काय असतं? काय उत्तर असतं 4-5 वर्षांपूर्वी? पैसे कशाला मॅनेज करायचे हे उत्तर असतं. पण आता वेगळं उत्तर आहे. मला असं वाटतं की विथ एज तुम्ही थोडे वाईज पण होत जाता. यू डोंट हॅव अ चॉईस. कारण तुम्हाला ते शहाणपण ऑटोमॅटिकली येतं. आणि जबाबदाऱ्या जशा वाढतील किंवा तुम्ही तुमचा पसारा जितका वाढवाल तसा तुमच्या जबाबदाऱ्या वाढत जातात आणि मग तुम्हाला झक मारत ते प्लॅनिंग करावं लागतं. आय एम व्हेरी बॅड एट मॅनेजिंग माय फायनान्सेस. आय एम अ व्हेरी इम्पल्सिव्ह पर्सन, तुला माहितीये. सो मी इम्पल्सिव्हली गाडी बुक करणे, घर बुक करणे अशी मुलगी आहे. मी मागचा पुढचा विचार न करता काही गोष्टी खूप मोठे मोठे डिसिजन्स घेतलेले आहेत. पण आय थिंक हा इम्पल्स माझ्यासाठी वर्क करतो. कारण मला प्लॅनिंग करता येत नाही, म्हणजे प्लॅनिंगचा स्वभाव नाहीये माझा. पण डेफिनेटली मला असं वाटतं की मेंटली सिक्युअर्ड किंवा मेंटली सेन, शांत राहण्यासाठी युअर फायनान्सेस हॅव टू बी इन प्लेस. म्हणजे उद्या जर का काही इमर्जन्सी आली तर अरे बापरे आता काय करायचं हा प्रश्नच उद्भवला नाही पाहिजे. सो मला असं वाटतं की अलीकडे हे शहाणपण मला आलंय आणि देर आहे दुरुस्त आहे. पण मला असं वाटतं की मला आवडतं आजकाल फायनान्शियल प्लॅनिंग करायला आवडतं आणि मला त्यातून एक वेगळी किक मिळते की अरे वा आपण हे प्लॅन केलं आणि ते तसं झालं. प्राऊड ही एक वाटतं की यार. ही एक झिंग पण आहे आणि ती खूप म्हणजे ती खूप छान फिलिंग आहे असं मला वाटतं. वाव. मला पुढे काय बघायला मिळणार आहे मला सईकडनं? कारण जो तुझा ऑडियन्स आहे सई, तो तुझा आहे. म्हणजे आपण कितीही म्हणूया, पण फक्त सईवाला ऑडियन्स खूप आहे. की हा म्हणजे ती म्हणेल ते करेक्ट आहे आणि ती सांगेल ते बरोबर आहे. आणि ती जो रोल आम्हाला दाखवेल, ती जी भूमिका आम्हाला दाखवेल, ती भूमिका करेक्ट आहे. असं ऑडियन्स खूप आहे. त्या ऑडियन्सेसना सरप्राईज करणार किंवा अस्टॉनिश करणार पुढे काय येत आहे. जस्ट लाईक मिमी, म्हणजे इट वॉज नॉट ओनली अ सरप्राईज बट इट वॉज सच अ प्राऊड मोमेंट फॉर मी ॲज अ फ्रेंड, मी ॲज अन ऑडियन्स, दॅट मी वॉचिंग यू ऑन सच अ कम ऑन यार. ए.आर. रेहमानच्या गाण्यावर नाचलोय आपण आणि आपण लिपसिंग केलं. आपण लिपसिंग केलंय ए.आर. रेहमानच्या गाण्यावर. दॅट हे ड्रीम असतं यार. हे लोक बाथरूम मध्ये करतात, तू मोठ्या पडद्यावर केलंस. दिस इज द बेस्ट थिंग. सो आता असंच आणि किंवा याहून चांगलं काय अस्टॉनिशिंग बघायला मिळणार आहे? मी दोन खूप माझ्या हृदयाच्या जवळच्या फिल्म्सची आतुरतेने वाट पाहते. ती म्हणजे मीडियम स्पायसी आणि पॉंडिचेरी. मीडियम स्पायसी, पॉंडिचेरी, कलरफुल हे 3 सिनेमे रेडी आहेत. आय एम जस्ट वेटिंग की ते रिलीज योग्य वेळेला कधी करतात. आणि पेट पुराण नावाची खूप इंटरेस्टिंग वेब सिरीज मी आता शूट केली. तीही लवकरच OTT वरती प्रेक्षकांच्या भेटीला येईल. मधुर भंडारकरांची एक फिल्म मी केली आहे, लॉकडाऊन इंडिया. ती प्रेक्षकांच्या भेटीला येईल होपफुली दिस इयर. आणि मी अजून एका हिंदी वेब सिरीज वरती काम करते, एका हिंदी सिनेमावरती काम करते. सो मराठी आणि हिंदी असं मिक्स बॅग या वर्षी असणार आहे. My goodness. But which is the one you're most excited for? That this should happen. And don't give me a diplomatic answer. There will always be one favorite. मी एक वेब सिरीज चं शूट सध्या सुरू आहे आणि त्याचा कास्ट खूप इंटरेस्टिंग आहे आणि मला आय एम व्हेरी कीन की त्या कास्ट बरोबर माझे ऑडियन्सेस जेव्हा मला बघतील तेव्हा त्यांना काय वाटेल हे जाणून घ्यायला मी खूप उत्सुक आहे. तसंच लॉकडाऊन इंडियामध्ये सुद्धा
मी केलं नाहीये याच्या आधी असं कॅरेक्टर आहे माझं. तेही Okay. लोक कसं रिसीव्ह करतायत याच्याबद्दल मी खूप उत्सुक आहे. पण मला सगळ्यात जास्त मी मिस काय करते सिद्धार्थ, तर ऑडियन्सची वन ऑन वन कनेक्ट. कारण हे हम्म. 2 वर्षात होऊच नाही शकलंय. करेक्ट. म्हणजे 100-500 लोकांची गर्दी आणि आपण सगळ्यांच्या डोळ्यात डोळे घालून आपण काहीतरी बोलू शकतोय. ह्या फील साठी मी खूप आतुरलेली आहे. आणि मला असं वाटतं ही संधी मला लवकरात लवकर मिळावी आणि त्या संधीचं मी सोनं करावं. I'm sure you have always done that. आणि म्हणजे गोष्ट अशी आहे की कुठलीही संधी असो, यू कास्ट सईता मणकर आणि मग त्याचं सोनं होईल. ही अश्युरिटी आता मेकर्स मध्ये आणि ऑडियन्सेस मध्ये आलेली आहे. अँड आय एम सो हॅपी, नॉट ओनली ॲज अ फ्रेंड बट ऑल्सो ॲज युअर ऑडियन्स. आय एम सो हॅपी की मला ह्या प्रकारचा प्रोफेशनलिझम आणि ह्या प्रकारची क्वालिटी मला बघायला मिळते. मला असं वाटतंय की फॉर ऍक्ट्रेसेस, फॉर ऍक्टर्स, मला आता असं वाटायला लागलंय की आपल्याकडे त्या ताकदीचे ऍक्टर्स आहेत, त्या मेहनतीचे ऍक्टर्स आहेत. आता बॅकड्रॉप तितक्याच ताकदीचा असायला हवा. आता प्लॅटफॉर्म तितक्याच काय म्हणू, तितक्याच डिटर्मिनेशननी भरलेला हवा. तर मला असं वाटतंय आपण ऑडियन्सेस जे मिस करतायत ते त्यांना मिळेल. अँड आय होप. डेफिनेटली. आणि मला असंही वाटतं की आता खूप म्हणजे हा एक्सचेंज खूप वाढलाय की साऊथचे ऍक्टर्स येऊन बॉलिवूडमध्ये काम करतायत, मराठी ऍक्टर्स वेगवेगळ्या भाषांमध्ये काम करतायत. त्यामुळे आता मराठी ऍक्टर, तमिळ ऍक्टर, बॉलिवूड ऍक्टर असं न राहता ते ऍक्टर ह्या एकाच इंडियन ऍक्टर्स त्याच्यामध्ये ऍक्टर, फक्त ऍक्टर हे इथे येऊन थांबलंय, विच इज अमेझिंग. कमाल. any other offer or any project which is going to come in a different language other than Navrasa? आता तरी नाही, बट आय एम डेफिनेटली गोइंग टू एक्सप्लोअर. कारण मला तिकडचं वर्क कल्चर आणि आपलं वर्क कल्चर खूप सिमिलर वाटतं. मला तिकडे कलर, लुक्स आणि ह्या सगळ्या गोष्टींना फाट्यावर मारून, ह्या सगळ्या फ्रिव्हिलस गोष्टींना फाट्यावर मारून परफॉर्मन्सला जे महत्व दिलं जातं, हा ऍटिट्यूड मला भयंकर आवडतो. आणि अशा स्पेस मध्ये मला अजून खूप एक्सप्लोअर करायला आवडेल. थँक्यू सो मच साई, वेळ काढल्याबद्दल, गप्पा मारल्याबद्दल. अँड जे ऑनेस्ट उत्तर आहे, तू एकदाही डिप्लोमॅटिक उत्तर नाही दिलंस. आणि आय एम सो मच इम्प्रेस्ड बाय दिस. पण मला खरंच एक डिफरंट, वेगळ्या पद्धतीने तुझ्याशी गप्पा मारून मला फार मजा आली. मला काहीतरी वियर्डली इंटरेस्टिंग असं मला काहीतरी वाटलं. हो, आपण अशा कधी. सो मला हे रिअलाइज झालं की आपण दोघं जेव्हा बोलतो आणि लाखभर लोकांसमोर जेव्हा आपण दोघं बोलतो तेव्हा कसं डिफरन्स होतो नाही. आपण खूप 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 पण मला जास्त. फार कमाल वाटलं. मलाही खूप मजा आली. म्हणजे नेहमीसारखं बोलता नाही आलं ह्याचं खंत नाही, पण एक तू म्हणालास की इंटरेस्टिंग काहीतरी आज तयार झालं या निमित्ताने. आणि अर्बनलीचे मी मनापासून धन्यवाद त्यांना देईन की मला माझ्या मित्राशी एका वेगळ्या लाईट मध्ये बोलता आलं आणि ही संधी तुम्ही मला उपलब्ध करून दिली, त्याबद्दल खूप खूप थँक्यू.